नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या गोड पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत। हा प्रसाद आहे जो गुरुद्वारामध्ये कडा प्रसाद म्हणून प्रसिद्ध आहे। बरेच जण याला गव्हाच्या पिठाचा शिरा सुद्धा म्हणतात। अगदी गुरुद्वारात मिळतो तसंच कडा प्रसादची रेसिपी पाहूया। सर्वप्रथम 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त म्हणजे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखर एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची। तुम्हाला शिरा जास्त गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी साखर घेऊ शकता। मी इथे 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। या साखरेचा पाक बनवायचा नाहीये, फक्त यामधील साखर विरघळून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण हलवून यामधील साखर विरघळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता यामधील पूर्ण साखर विरघळलेली आहे। गॅस बंद करून घेऊया। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे मी शिऱ्यामध्ये किंचित मीठ टाकत असते, त्यामुळे मी या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून सर्व मिश्रण चांगलं हलवून घेणार आहे। यामुळे शिऱ्याची चव अजूनच वाढेल। तुम्हाला मीठ आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। 1 वाटी गव्हाचं पीठ कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सर्व मिश्रण भाजून घ्यायचे। कडा प्रसाद बनवताना यामध्ये तुपाचा जास्त वापर असतो। बरेच जण तुपामध्ये हे पीठ भाजून घेतात, पण आपण सुरुवातीला तूप न टाकताच गॅसची फ्लेम स्लो करून थोडा वेळ गव्हाच्या पिठाला भाजून घेणार आहोत। या पद्धतीने बनवलेला कडा प्रसाद अगदी मस्त बनतो। बरेच जण तूप टाकूनच गव्हाचं पीठ भाजत असतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये मुलं बदाम खाण्यासाठी टाळाटाळ करतात। अशा वेळेस तुम्ही काही बदाम 2 तास भिजवून त्याची पेस्ट करून तुपामध्ये गव्हाचं पीठ भाजल्यानंतर ती पेस्ट गव्हाच्या पिठामध्ये टाकून भाजून अशा पद्धतीने शिरा बनवून दिल्यास मुलं आवडीने खाऊ शकतात। पाहू शकता पहिल्यापेक्षा गव्हाचा रंग थोडासा बदलत आलेला आहे। या स्टेजवर गॅस बंद करून घेऊ आणि हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे कडा प्रसाद बनविण्यासाठी जास्त तुपाचा वापर केला जातो। त्यामुळे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, पण बरेच जणांना तुपाचं प्रमाण कमी आवडत असले तर तुपाचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता। सर्वप्रथम कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। लागल्यास पुन्हा तुपाचा वापर तुम्ही करू शकता। मी इथे काही बदामचे काप करून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार काजू, पिस्ता सुद्धा वापरू शकता, पण जर तुम्ही किसमिस वापरत असेल तर किसमिस सुरुवातीला तुपामधून तळून घ्यावी आणि मग काजू, बदाम, पिस्ता तळून घ्यावे। याचे कारण म्हणजे किसमिस लवकर तळल्या जाते आणि बदाम, काजू, पिस्त्यासोबत जर किसमिस तळली तर ती करपून जाईल। त्यामुळे सुरुवातीला किसमिस तळून घ्यावी आणि गॅसची फ्लेम स्लो करूनच सर्व ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत। पहिल्यापेक्षा बदाम तळले का पाहूया। थोडंसं अजून रंग आल्यानंतर बदाम काढून घेऊया। हे बदाम खूप लवकर तळले जातात। आता आपण चमच्याच्या साहाय्याने काढून पाहूया। पाहू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे। या स्टेजवर सर्व तळलेले बदाम वाटीमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तूप टाकून घेतलेले, गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे। भाजलेलं गव्हाचं पीठ या तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करूनच सर्व मिश्रण चांगलं भाजून घ्यायचे। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण ज्या कढईमध्ये शिरा बनवणार असेल ती कढई जाड बुडाची घ्यावी, जेणेकरून हा शिरा व्यवस्थित भाजला जाईल आणि भाजल्यानंतर करपणार नाही। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे कडा प्रसाद बनवताना 1 वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी तूप वापरतात, पण काही जणांना तूप जास्त आवडत नसल्यामुळे सुरुवातीला आपण अर्धी वाटी तूप टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा पाव वाटी तूप टाकून घेतलेले आहे। असं मिळून पूर्णपणे पाऊण वाटी तूप मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवरच या गव्हाच्या पिठाचा थोडासा रंग बदलेपर्यंत या गव्हाच्या पिठाला भाजून घ्यायचं आहे। पहिल्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा रंग बराचसा बदललेला आहे। यापेक्षा जास्त गव्हाचं पीठ भाजून घेतलं तर ते करपण्याची शक्यता असते। या स्टेजवर गॅस बंद करून मी ओट्यावर कढई ठेवून घेते। 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 वाटी पाण्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकून विरघळून घेतलेली आहे। तुम्ही 1 वाटी साखरेचा वापर सुद्धा करू शकता। ते पाणी या कढईमध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण हलवून घ्यायचं। पाणी कढईमध्ये टाकल्यानंतर खालचं पाणी हातावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे हे मिश्रण हलवताना आरामशीर हलवावे, जेणेकरून तुमच्या हातावर हे मिश्रण उडू नये याची काळजी घ्यावी। ही सर्व प्रक्रिया तुम्ही गव्हाचं पीठ भाजल्यानंतर गॅस चालू असताना पाणी टाकून घेऊ शकता, पण यामध्ये पाणी टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण गॅसच्या शेगडीवर जास्त उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मी ओट्यावर कढई ठेवून घेतली आणि मग त्यामध्ये पाणी टाकून सर्व मिश्रण हलवून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण अगदी चांगल्या पद्धतीने हलवून घ्यावे, यामध्ये गुठळे राहू नये याची दक्षता घ्यावी। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी आणि पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे।
तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी साखर टाकू शकता. ही कढई पुन्हा गॅसवर ठेवून घेऊ आणि गॅसची फ्लेम स्लो करूनच सर्व मिश्रण पुन्हा थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. 1 वाटीमधलं पाऊण वाटी तूप आपण वापरलेलं आहे. अजून 1-2 चमचे तूप यामध्ये टाकून घेऊया आणि एवढं तूप शिल्लक आहे ते मी टाकणार नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही 1 वाटी तूप टाकून घेऊ शकता. जो खरोखरचा कडा प्रसाद बनतो त्यामध्ये 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी तूपच वापरले जाते. सर्व मिश्रण पुन्हा स्लो गॅसवरच थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं आहे. पुन्हा तूप टाकून हे मिश्रण थोडा वेळ भाजल्यामुळे या कडा प्रसादची चव अजून छान लागते. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण सतत हलवायचं आहे. यामध्ये तळून घेतलेले बदाम टाकून घेतलेले आहे आणि हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जर तुम्ही तसंच ठेवून दिलं तर हे शिरा करपण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो करूनच याला चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. या कडा प्रसादचा सुगंध अगदी मस्त येत आहे आणि नुसतं तुपामध्ये भाजल्यामुळे अजून रंग मस्त आलेला आहे. या स्टेजवर गॅस बंद करून घेऊ. याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही शिऱ्याला भाजलं तर तो शिरा करपल्यासारखा लागेल. गरमागरम कडा प्रसाद खाण्यासाठी तयार आहे. याला मी प्लेटमध्ये काढून घेते. पण जेव्हा गुरुद्वारामध्ये जातो तेव्हा प्रसाद म्हणून अशा पद्धतीचाच कडा प्रसाद म्हणून दिला जातो. तो जेव्हा तुम्ही खाल त्याची चव अगदी मस्त लागते. आणि आता जो कडा प्रसाद बनवलेला आहे हा कडा प्रसाद खाऊन पाहिलेला आहे. चवीला अगदी सुरेख झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण गुरुद्वारामध्ये कडा प्रसाद खातो त्याप्रमाणेच याची चव झालेली आहे. कारण आपण तितक्याच श्रद्धेने हा प्रसाद बनवलेला आहे. यामध्ये आपण किंचित मीठ टाकल्यामुळे याची चव अजून वाढलेली आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता. आणि यामध्ये साखरेचं प्रमाण सुद्धा माझ्या हिशोबाने बरोबर आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असल्यास 1 वाटी साखर तुम्ही टाकू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.